वेल्थ क्रिएटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एनजे ॲपमध्ये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट कशी करायची. सर्वात आधी आपण ॲप ओपन केले. ॲप ओपन केल्यानंतर ॲपच्या सर्वात खालच्या बाजूला 3 नंबरचा ऑप्शन आहे ट्रान्झॅक्ट. याच्यावरती आपण क्लिक केले. ट्रान्झॅक्टवर क्लिक केल्यानंतर म्युच्युअल फंड हा ऑप्शन आहे. या म्युच्युअल फंड या ऑप्शनवर आपण क्लिक केले. त्यानंतर पहिलाच ऑप्शन परचेसवरती क्लिक केले. त्यावरती क्लिक केल्यानंतर माय पोर्टफोलिओ यावर क्लिक केले. किंवा आपल्याला जर समजा दुसऱ्या कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर व्ह्यू ऑल फंड्स या फंड्सवरती आपण क्लिक करून जो हवा तो फंड्स आपण चॉईस करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर माय पोर्टफोलिओ यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो फंड पाहिजे त्या फंडवरती आपण क्लिक करायचे. ते ट्रान्झॅक्ट ऑप्शन आहे. मी ट्रान्झॅक्ट या ऑप्शनवरती क्लिक केले. त्यानंतर लमसम हा ऑप्शन आहे. लमसमवरती क्लिक करायचे. त्यानंतर खाली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे. या ठिकाणी आपण आपली अमाऊंट टाकायची. तुम्हाला जेवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची तेवढी. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे कंटिन्यू. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे परत कंटिन्यू याच्यावरती आपण क्लिक करायचं. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन या चौकोनात आपण क्लिक करायचे. त्यानंतर आपण कंटिन्यू या बटनावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर ॲथोराईज नंतर इथे OTPचा ऑप्शन आहे. मोबाईल नंबरवर आपण क्लिक केलं. जनरेट OTP. इथे आता OTP येईल. त्यानंतर पुढचं ऑप्शन सबमिटवर क्लिक केले. त्यानंतर पेमेंटचे या ठिकाणी 4 ऑप्शन येतील. तर आपण मॅन्डेटवर क्लिक केलं तर SIP प्रमाणे 2 दिवसांनी किंवा एका दिवसाने बँक अकाउंटमधून आपले पैसे कटिंग होतात. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे UPIचा. मी UPIवर क्लिक केले. ज्यांच्याकडे गुगल पे, फोनपे आहे त्यांनी करा. त्यानंतर जी बँक आहे लिंक त्यावर क्लिक केले. त्यानंतर UPI पेमेंट विथ ॲप याच मोबाईलमध्ये ॲप असेल तर आपण UPI पेमेंट विथ ॲप या बटनावर क्लिक करायचं आहे. मी ते क्लिक केले. पुढे कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे कन्फर्म आणि अशा पद्धतीने आपण पुढे पेमेंट करायचं आहे.